नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपल्या चॅनलचं नाव आहे द आर्ट ऑफ लाईफ आणि मी अश्विनी। आठवड्याचे दर शुक्रवार, शनिवार किंवा रविवार मी एक वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते आणि आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे साडी आणि बरंच काही। तर साडी आपण या व्हिडिओच्या निमित्ताने थोडंसं बाजूला ठेवूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाउज। तर आपलं असं होतं ना की अचानक कुठली तरी साडी घालण्याची वेळ येते आणि त्याच्यावर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट असा ब्लाउजच आपल्याकडे नसतो। त्यावेळेस अतिशय जी तारांबळ उडते, त्रेधा त्रिपीट उडते। तर त्यामुळे असा प्रसंग टाळण्यासाठी म्हणजे असे काही खास हमखास आपल्याकडे काही 5 ते 6 ब्लाऊज असावेत जे कुठल्याही साडीवर आपण पेअर करू शकतो, मॅच करू शकतो, कॉन्ट्रास्ट करू शकतो। तर या संदर्भातला आपला विषय आहे, जे माझं कलेक्शन आहे ब्लाऊजचं, ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आणि मी सुद्धा हे सगळं अनुभवातूनच शिकली आहे किंवा अचानक कधीतरी असं व्हायचं की माझ्याकडे हा ब्लाऊज असता तर मी पटकन वेअर केला असता किंवा याच्यावर तो पटकन गेला असता। अशा काही साड्यांवर जे त्या सगळ्या साड्यांवर जातील असे काही ब्लाऊज आपल्याकडे असणं गरजेचं आहे, जे मी अनुभवातून शिकले आणि जे मी स्वतःकडे कलेक्शन तयार केलं। तर ते तुमच्यासोबत शेअर करणार, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया आणि मी माझं कलेक्शन दाखवते। तर तुम्हाला वाटलं असेल की मी एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज दाखवेल किंवा एक व्हाईट कलरचा ब्लाऊज दाखवेल, तर असं नाहीये। थोडंसं एक वेगळं कलेक्शन सुद्धा आहे, जे मी माझ्यासाठी मी माझ्या कलेक्शन मध्ये हमखास आवर्जून ते ब्लाऊज ठेवले, तर ते तुमच्यासोबत शेअर करते। तर पहिला ब्लाऊज आहे तो म्हणजे व्हाईट किंवा थोडासा खादी पॅटर्न मध्ये हा ब्लाऊज मी घेतला होता रेडीमेड एका एक्झिबिशन मधून। तुम्हाला मी दाखवते याची जी आहे म्हणजे हा खादी सारखाच कपडा आहे, जो आपण व्हाईट ज्या ठिकाणी ब्लाऊज घालतो त्याला सुद्धा रिप्लेस करू शकतो असा आहे। तर याचे सुद्धा तुम्हाला मी मी वेअर केलेले जे आहे त्याच्याकडे जर माझ्याकडे असतील तर त्याचे तुम्हाला मी फोटोज किंवा दाखवते किंवा वेअर करून दाखवते। तर याच्यावर असं छानपैकी असं वर्क केलेलं आहे, मशीन एम्ब्रॉयडरी आहे, मस्त व्ही नेक आहे, खूप असा सुंदर असा खादीचा ब्लाऊज आहे। खूप छान अशी त्याची इथे गळ्याभोवतीची डिझाईन खूप सुंदर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे लाकडी बटन आहे, त्यामुळे इतकं सुंदर लुक येतो या ब्लाऊजने। खरं तर ही ब्लाऊज अशी कुठे हमखास असे मिळतील असं नाही, क्वचितच एक्झिबिशन मध्ये आपल्याला एखादी गोष्ट पटकन क्लिक होते आणि पटकन आपण खरेदी करतो। त्यातला हा ब्लाऊज आहे, हा जो मला एक्झिबिशन मध्ये पटकन दिसला आणि मी पटकन खरेदी केला। मस्त कुठल्या तरी एखाद्या छानशा नाटकाला आपण जाणार असो, एखाद्या स्नेह संमेलनाला जाणार असतो, तर त्या प्रसंगी किंवा आपल्या छानशा एखाद्या वाचनाच्या एखाद्या काही इतर असं ग्रंथालयात जाणार असो, छानपैकी साडी वेअर करायचा मूड असेल, तर अशा ठिकाणी हा ब्लाऊज नक्की जाऊ शकतो। तर खूप असा डिसेंट लुक, कॉटनची साडी आणि हा असा ब्लाऊज घाला तर खूप असा डिसेंट लुक येईल असा हा ब्लाऊज आहे, खूप सुंदर आहे। मला परत एकदा दाखवते। मागची जी बाजू आहे पूर्ण पॅक आहे, पूर्ण पाठ अशी कव्हर होणार, बॅक आहे पूर्ण कव्हर होणार असा हा ब्लाऊज आहे। छानपैकी लेस आहे त्याला आणि लाकडी बटन आहे, हा त्याचा यूएसपी आहे, खूप सुंदर आहे आणि स्लीवलेस आहे, याला स्लीव्ह नाहीये। तर मला आठवतं आम्ही 600 रुपयाला घेतला होता, पण खूप सुंदर आहे गमतीच्या मानाने, खूप छान असं फिलिंग देणारा आहे। तर हा होता पहिला ब्लाऊज व्हाईट। तर दुसरा ब्लाऊज सांगते मी। आपण दुसरे ब्लाऊज घेण्यापेक्षा एक जो असतो आपल्याकडे ब्लॅक जो ब्लाऊज असतो छोट्या स्लीवचा, जो स्ट्रेचेबल असतो, तो तर एक असूच द्यावा। तो माझ्याकडे सध्या आहे, मी दाखवते तुम्हाला। हा तर हा एक कॉमन ब्लाऊज असावाच आपल्याकडे, जो स्ट्रेचेबल ठेवलाय मी, म्हणजे त्याला फार कुठल्याही साडीवर कधीही घालू शकतो। आपण समजा तब्येत आपली थोडीशी वाढली किंवा आपलं थोडंसं हेल्दी वाढला, तर त्याच्यामुळे आपण परत परत घेण्याची गरज नाही ब्लॅक ब्लाऊज, तर हा आपण परत परत वापरू शकतो, म्हणून मी स्ट्रेचेबल घेतलाय। छानपैकी सुळसुळीत असा आहे। तर हा फाईन आहे, हार्डली 100-200 रुपयाचा ब्लाऊज आहे काहीतरी, पण खूप सुंदर आहे, पटकन फिटिंग मध्ये बसतो। तर आपण याच्याबद्दल जास्त नको बोलूयात, तर माझं आवडतं कलेक्शन मी दाखवते। तर तिसरा ब्लाऊज आहे हा आहे विणकरी, म्हणजे हा लखनवी वर्क सारखा व्हाईट ब्लाऊज आहे, हा सुद्धा खूप सुंदर आहे। तर याच्या आहेत अशा पफ सारख्या स्लीव्स आणि साध्या अशा इंडिगो साडीवर हा मी वेअर करते शक्यतो। असं छानपैकी इंडिगो स्लीव्स आहे, तिथे पफ आहे, इथे फिटिंग आहे आणि पूर्ण बॅक कव्हर आहे आणि याला सुद्धा अशी लाकडी बटन आहेत। तर खूप सुंदर ब्लाऊज आहे हा सुद्धा। इंडिगो साडीवर शक्यतो व्हाईट ब्लाऊज आपण वेअर करतो, तर त्याच्यामध्ये हा ब्लाऊज खूप हमखास मी ठेवते की पटकन जेव्हा आपल्याला व्हाईट ब्लाऊजची गरज पडते तेव्हा मी हा ब्लाऊज माझ्याकडे कायमस्वरूपी असतो। तर जेव्हा जेव्हा असं शिकायला मिळतं, जेव्हा अनुभवातून आपण शिकतो किंवा हे माझ्याकडे असतं तर ते माझ्याकडे असतं, तर हेच अनुभवातूनच मी ते कलेक्शन माझं
तयार केलंय. तर पुढचा ब्लाऊज आहे तो म्हणजे माझा सगळ्यात आवडता ब्लाऊज, तो म्हणजे हा खणाचा ब्लाऊज. हा जो आहे प्युअर आजीचा खण आहे. म्हणजे आता जे खणाचे जे प्रकार आहेत त्याचे चिक्की बॉर्डर वगैरे भरपूर प्रकार आहेत. तर ही जी आहे या बॉर्डर वरून काठांवरून तुम्हाला कळत असेल की ही आजीचा खण आहे. याची जी बॉर्डर आहे, मी हा एक शिवलाय की जो जो ट्रॅडिशनल साड्यांवर जर आपल्याकडे प्रत्येक साडीवर आपण ब्लाऊज शिवू शकत नाही, तर त्याच्यावर घालण्यासाठी हा मी खणाचा ब्लाऊज शिवलाय. छानपैकी त्याला मागे असं बटन लावलेत, लाकडी बटन लावलेत आणि असं छानसं नेक शिवलाय आणि त्याचे जे काठ आहेत ते पाठीमागे घेतलेत आणि स्लीव्हजला घेतलेत. तर साधारणतः हा ब्लाऊज आपण जो आजीचा जो प्युअर सिल्कचा जो खण घेतला तो आपल्याला 400 रुपये मीटर प्रमाणे मिळतो आणि म्हणजे 300 रुपये शिलाई, असं 700-800 रुपयात आपल्याला हा ब्लाऊज रेडीमेड सुद्धा मिळतो. पण जर शिवून घेत असाल तर आपल्याला हवे ते पॅटर्न्स आपण बनवू शकतो. तर याच्यामध्ये सुद्धा खूप 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 सुंदर असे कलर्स येतात. तर शक्यतो ग्रीन कलर घेतलाय, जेणेकरून बऱ्याचशा साड्यांवर ग्रीन कलर हा जातो आणि खण म्हटलं की ग्रीन कलर माझा आवडता कलर आहे, त्याच्यामुळे हा. आणि याच्यावर छानपैकी अशी मी मस्तपैकी लाकडी बटन लावलेत. तर हा माझा आणखी एक आवडता ब्लाऊज. आणखी एक हा एक ब्लाऊज आहे, हा म्हणजे पैठणीचा ब्लाऊज घेतलाय. जेव्हा किंवा आपण हेवी साड्या घालू किंवा त्याच्यावर प्रत्येक वेळेस मॅचिंग ब्लाऊज असेलच असं नाही, तर पैठणीची साडी असेल तर कुठल्याही पैठणीच्या साडीवर जाईल असा हा मी पैठणीचा ब्लाऊज शिवून घेतलाय. मी याचं तुम्हाला सांगते थोडस. ऍक्च्युली मला याचं कापड एवढं आवडलं नाही. जे हे मी मागवलाय 600 रुपये, 80 सेंटीमीटरचा काहीतरी होता, धनाज पैठणी या पेजवरून. ओके. पण याचा कपडा जर तुम्ही म्हणत असाल तर एवढा काही खास नाहीये. पण जर तुम्ही तो विधाते पैठणी या पेजवरून जर घेतला तर मला वाटतं त्यांचा कपडा याच्यापेक्षा सेम किमतीमध्ये चांगला आहे. तर याचा पॅटर्न तुम्हाला दाखवते मी. पाठीमागे मस्त वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. तर मी येथे मस्त मोर आणि पोपटची डिझाईन घेतली आहे. जर मी हे वेअर केलेले त्याचे पिक्चर सुद्धा सोबत लावण्याचा प्रयत्न करते. मस्त एका हातावर मोर येतो, एका हातावर पोपट येतो आणि साधी जरी साडी घातली तरी छान वाटतो. छान असं मुनिया बॉर्डर सारखी खाली मागे असं पट्टी घेतलेली आहे आणि मस्त अजून लाइनिंग केलेलं आहे. तर खूप छान दिसतो हा ब्लाऊज. पण कपडा थोडासा जाडसर कपडा आहे. थोडा सुळसुळीत कपडा राहिला असता तर आणखी छान दिसला असता. तर विधाते पैठणी मला वाटतं त्यांचं कापड याच्यापेक्षा छान आहे धनाज पैठणीपेक्षा. तर याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. त्याच्यामुळे असा एक आपल्याकडे ब्लाऊज असलाच पाहिजे, जेणेकरून कधीही धावपळीच्या वेळेस कुठल्याही पैठणीवर आपण सहज वेअर करू शकतो. असा हा एक ब्लाऊज आहे. आणखी एक ब्लाऊज म्हणजे हा ऍक्च्युली हा जो आहे ब्लॅक क्रॉप टॉप आहे हा माझ्याकडे. ओके. हा जो आहे आपण व्हाईट साडीवर छानपैकी जर कुठल्या कार्यक्रमाला जाणार असो, थंडीच्या दिवसात असेल तर फुल स्लीव्ह म्हणून आपण असा घालू शकतो. हा क्रॉप टॉप ऍक्च्युली ब्लाऊज नाहीये, पण हा सुद्धा खूप सुंदर दिसतो व्हाईट साडीवर किंवा क्रीम कलरच्या साडीवर. हा पण फार काही नाही, 150-200 रुपयाचा ब्लाऊज आहे. तर याचा सुद्धा मी लुक शेअर करण्याचा प्रयत्न करते. खूप असा वेगळा लुक जर हवा असेल तर हा ट्राय करायला नक्कीच हरकत नाही. आणि सगळ्यात लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे असं एक असतं की छान काहीतरी कॉटनची साडी घालायची, काहीतरी छान असं कुठेतरी डेटवर जायचंय पण साडीच घालायची, त्याच्यावर काहीतरी हटके ब्लाऊज घालायचं. तर मला एका एक्झिबिशन मध्ये हा ब्लाऊज मिळाला होता. तुम्ही बघू शकता इथे छानपैकी मस्त छत्रीचं डिझाईन काढलेली, मागे मस्त पिंक कलरचा ब्लाऊज आहे, पुढे बटन आहेत, पूर्ण बंद आहे, मागून पुढून पूर्ण बंद आहे हा ब्लाऊज. आणि इतका छान लुक येतो. त्याच्यात छोट्याशा स्लीव्ज आहेत, ब्लॅक कलरच्या साडीवर घालू शकतो आपण मोस्टली हा, कारण याचं कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लॅक आहे. मागे मस्त छत्रीचं डिझाईन आहे. तर हा तुम्ही असे कधीतरी एखादा हटके ब्लाऊज असतो तो पण आपल्या कलेक्शन मध्ये ठेवायला हरकत नाही. तर याची किंमत होती 500 रुपये. एक एक्झिबिशन मधून घेतला होता. याची लिंक वगैरे माझ्याकडे काही नाही, पण जिथे जिथे लिंक शक्य आहे तर त्या ब्लाऊजची मी लिंक नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजचा ब्लॉग खास करून फक्त ब्लाऊज पुरताच होता की मला खूप आवडतं साडी आणि वेगवेगळे त्याच्यावर ब्लाऊज, वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज ट्राय करायला. तर आणखी एक ब्लाऊज आहे माझ्याकडे, तुम्हाला तो दाखवते मी. सगळ्यात 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 आवडता माझा ब्लाऊज जो आहे, सगळ्यात 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 आवडता माझा ब्लाऊज तो म्हणजे ब्लाऊज नाहीये हा, ऍक्च्युली H&M चा क्रॉप टॉप आहे हा. मस्त पूर्ण बंद आहे, मागून पूर्ण असं छान असं चायनीज बॉर्डर सारखा काहीतरी आहे, पोलो 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 नेक आहे त्याचा. तर असा खूप सुंदर दिसतो घातल्यावर आणि कपडा तर इतका सुळसुळ येते, खूप सुंदर असा कपडा याचा आहे. मस्त छान इथेपर्यंत पूर्ण पोट आपण शर्टिंग जसा करतो तसं साडीच्या तीन करून मस्त साडी वेअर करू शकतो असा. आणि इथे त्याला छानपैकी असं डिझाईन आहे इलास्टिक असल्यामुळे ते पण छान वाटतं.
तर हा सुद्धा मला खूप आवडतो. जर थोडंसं पार्टीवेअर काही घालायचं असेल, पण साडीच घालायची आहे पार्टीवेअर असलं तरी, त्यासाठी हा आहे. याची किंमत आहे 800 रुपये. तर मिंत्रावरून मी हा घेतला होता. तर माझ्याकडे ज्या ज्या लिंक आहेत त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर असं काहीसं माझं ब्लाऊजचं कलेक्शन होतं. आणि जेव्हा जेव्हा असं होतं की हा ब्लाऊज आपल्याकडे असायला पाहिजे, जेणेकरून पटकन घालता येईल, कुठल्या साडीवर मॅच होईल. प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवायची गरज नसते. तर असे काही ब्लाऊज आपल्याकडे सोबत जर असतील तर आपला प्रॉब्लेम हा पटकन सॉल्व्ह होतो. तर यासाठी हा ब्लॉग होता. तर आपण पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह भेटूयात. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण लवकरच आता 1000 सबस्क्रायबरचं आपलं कुटुंब तयार होतंय. तर तुमचं प्रेम असंच असू द्यात आणि भेटूयात एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार. तिकडे जायला पाहिजे.